मामाश्री आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. स्वप्नील भगत आयरेगाव आणि त्यांच्या माध्यमातून वेदांच्या प्रत्येक डॉट बॉलसाठी 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. स्वप्नील दादा भगत आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून वेदांसाठी सुवर्ण संधी आहे. त्यांचे मामा आहेत आणि स्वप्नील दादा भगत यांच्या माध्यमातून वेदांसाठी प्रत्येक डॉट बॉलसाठी 500 रुपये आहेत. कार्तिक मांढरे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. सागाव टीमचे ते बिग सपोर्टर आहेत. चला सामना आपण सुरू करूया. पंच 4 षटकांचा सामना असेल. वेदांत गोलंदाजी मार्कवरती स्ट्राईक इनला फलंदाज अनिकेत आणि त्याला साथ देतोय ओम म्हात्रे. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू डॉट बॉल होता परंतु विकेट कीपर सचिन म्हात्रेने केली चूक. बाईच्या स्वरूपात मिळते एक धाव. प्रत्येक डॉट बॉलसाठी स्वप्नील भगत यांच्या माध्यमातून 500 रुपये आहेत. वेदांसाठी ही सुवर्ण संधी. धावसंख्या आहे 1. षटक क्रमांक सुरू आहे. हे पहिलं. क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी आणि आलाय हा डॉट बॉल आणि स्वप्नील दादा भगत यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. मामा आहेत आणि मामाने आपल्या भाच्यावरती हे पारितोषिक लावलेलं आहे. सुप्रसिद्ध उद्योजक स्वप्नील दादा भगत. ऑन साइडला बिग हिट. क्षेत्ररक्षक आहे सूरज भोईर. ते फक्त बनतील प्रेक्षक. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे माइटी इट ह्यूज मॅक्सिमम षटकार. पुन्हा एकदा बॅकपुला गेले. स्क्वेअर कटचा लाजवाब देखना. नजाकत बरा फटका. शर्यत लागली आहे चेंडू आणि फिल्डर मध्ये आणि ती शर्यत जिंकली आहे फिल्डरने. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 3 ने पुढे जाईल 10. 10 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात दमदार केली आहे या मॅच मध्ये. मोठागाव या टीमने जल्पेश भोईर, महेश वेले यांच्या नेतृत्वाखाली हा संघ इन ॲक्शन मध्ये आहे. किरण पाटील, वीरनाथ म्हात्रे हे लेजंड क्रिकेटर या टीम मध्ये आहेत. स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळतं. बॅक टू द बॉलर. फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. आलाय हा डॉट बॉल आणि या डॉट बॉल साठी देखील 500 रुपयांचं पारितोषिक असेल. एकूण 2 डॉट बॉल आपण पाहिलेत या षटकामध्ये आणि त्यासाठी स्वप्नील दादा भगत यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. ऑन साइडला लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक आहे सूरज भोईर. जज करतायत. क्या बात आहे. आउटस्टँडिंग, मॅग्निफिसंट, स्पेक्टॅक्युलर, कार्बन कमाल कॅच. सूरज भोईरने अप्रतिमा झेल पकडलाय. फलंदाज झाल्या बाद लागतोय हा पहिला धक्का. अनिकेत म्हात्रे बॅक टू द पवेलियन. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 10. खऱ्या अर्थाने वेदांसाठी त्यांचे मामाश्री स्वप्नील भगत आयरेगाव यांच्या माध्यमातून 1,500 रुपयांचं पारितोषिक आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जमा आहे. एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत. काका या नावाने सुपरिचित आहेत संपूर्ण आयरेगावामध्ये आणि त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आपण पाहतोय वेदांसाठी. खऱ्या अर्थाने मामा आहेत वेदांचे ते आणि भाच्यावरती असलेले हे प्रेम आपण पाहिलं आणि त्यासाठी एकूण 1,500 रुपयांचं पारितोषिक येत आहे वेदांसाठी.
गोलंदाजी मार्कवरती येतात मिलिंद म्हात्रे, एक लेजंड क्रिकेटर सागाव या टीमचे. सागाव म्हटलं तर आमचे रमेश म्हात्रे सर, जे ऑफिशियल पंच म्हणून अनेक मोठ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये काम पाहतात. मेक्या दादा हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. फटका चांगला आहे, इनसाइड आउटचा लाजवाब देखना, नजाकत भरा फटका, डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर, वन बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. क्या बात आहे. गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केले होते, चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन आपण पाहिलं आणि येतोय हा डॉट बॉल. स्ट्रायकिंगला फलंदाज ओम निलेश म्हात्रे आहेत. निलेश म्हात्रे यांचे सुपुत्र आपण पाहू शकाल, एक लेजंड क्रिकेटर निलेश दादा म्हात्रे यांचे सुपुत्र इन ऍक्शन मध्ये आहेत ओम म्हात्रे. बॅकफुटला गेले, शॉर्ट टर्म बॉल केला, डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत, एलिव्हेशन नाहीये. चिन्मय पाटीलने हा झेल पकडलाय, फलंदाज झालाय, बाद लागतोय. अजून एक धक्का, ओम म्हात्रे बॅक टू द पवेलियन. क्या बात आहे. आमचे डीजे मास्टर सचिन आहेत, खूप चांगले संगीत ते देखील सादर करतायत. त्यांचं नक्कीच यूट्यूब चॅनल देखील आहे डीजे सचिन कल्याण या नावाने. त्या चॅनलला आपण जास्तीत जास्त प्रेक्षकांना विनंती असेल, खेळाडूंना विनंती असेल, आपण सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मिलिंद म्हात्रे यावीस लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा येतोय, व्हाईट बॉल. मिनिट अवांतर धावान, धावसंख्या 1ने पुढे जाईल 15. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. यापुढील सामना असेल शशिकांत दादा शिसवे पुरस्कृत अगस्त्य 11 चेंद गेम वडवली बी आणि चाम स्पोर्ट्स 11 जय बजरंग खंबालपाडा बी. क्या बात आहे. अपील करतायत, लाऊड अपील केली होती. जितू शेलार पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत आणि दशरथ सोरकादे हे दोन ऑफिशियल पंच या सामन्यासाठी आपण पाहतोय. खूप चांगली संकल्पना. पिंटू शेठ पाटील यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि खास करून 12वा खेळाडू भरपूर आनंदित आहेत. त्यांना देखील अपेक्षा आहे, जर आमचा संघ इथून क्वालिफाय झाला तर मला देखील एक कूलर मिळणार आहे. पंचांसाठी समालोचकांसाठी तर कूलर आहेतच, परंतु आज या दुपारच्या सत्रामध्ये त्यांनी निर्णय घेतला की दोन्ही 12 मॅनला जे दोन संघ अंतिम फेरीमध्ये येतील त्या दोन्ही संघातील 12 मॅनला देखील कूलर आहेत. सचिन दादा म्हात्रे नक्कीच इन ॲक्शन मध्ये आहेत आणि त्यांना देखील असं वाटत असेल की मी 12 मॅन या पुढीलच्या मॅचमध्ये. परंतु एक महत्त्वाचा फलंदाज आहे सचिन म्हात्रे एस्टनच्या पाठीमागे आणि त्यांना एक कूलर देखील आहे, कारण की ते पंच देखील आहेत. त्यांना एक कूलर लागू आहे आणि मिनिट 1 धावे चेंडूवरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 18 धावा. सोमायचे धावसंख्या आहे 18. चला वडवली बी आणि खंबालपाडा बी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल टॉससाठी यायचं आहे. यस, खंबालपाडा बी या टीमचे संघनायक पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. धावसंख्या 18 आहे आणि रोहित भोईर येत आहेत या तिसऱ्या षटकामध्ये.
मिळते एक धाव या पहिल्या चेंडूवरती मयूर भोईरला. मयूर भोईर आणि किरण पाटील ही जोडी आहे. एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल कारण की सलामीचे दोन्ही फलंदाज बाद झालेत. ओम म्हात्रे आणि अनिकेत म्हात्रे हे दोन विस्फोटक फलंदाज बाद झालेत. 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकांच्या मॅचमध्ये 40+ धावा बनवावे लागतील. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका डीपमध्ये लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत हरेश म्हात्रे फार वेगाने आले होते. चेंडूवरती उचलतील फेकतील तोपर्यंत मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 21 धावा धावफलकावरती आहेत. या पुढील प्रत्येक सामना 4 षटकांचा असणार आहे. 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा वेळ आहे. बॅटची गाडा आहे फ्लाइंग स्लिप मध्ये. फर्स्ट स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक धाव झाली पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. धावबाची संधी आणि विकेटचं पतन. फलंदाज झाले बाद मयूर भोईर. बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन येतोय मिस्टर GTC जल्पेश भोईर. बोल केला डीप मध्ये. फिल्डर आहेत उपस्थित चिन्मय पाटील. क्या बात आहे. चांगले क्षेत्ररक्षण तेवढाच चांगला फलंदाज देखील आहे. या सीझन मध्ये खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे चिन्मय पाटील. SSCC ट्रॉफी मध्ये मॅन ऑफ द सिरीजची बाईक देखील मिळवली आहे याच चिन्मय पाटीलने. गतीमध्ये परिवर्तन. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे आणि शांत ठेवलाय. या चेंडूवरती जल्पेश भोईरला धावसंख्या आहे 23 धावा. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतायत रोहित भोईर. 5 चेंडू फेकलेत. 5 धावा खर्च करतोय. इकॉनॉमिकल गोलंदाजी. ऑन साइडला क्रॉस बॅट स्ट्रोक खेळतायत. वाईडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नर. सीमा रेषेवरती सूरज भोईर येत आहेत आणि मिळते फक्त आणि फक्त एकच धाव पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. धावसंख्या आहे 24. धावसंख्या आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा. 8.00च्या सरासरीने बनवल्यात या 24 धावा पहिल्या 3 षटकांमध्ये. पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सूरज भोईर येतोय गोलंदाजीसाठी आणि स्ट्राईक इनला फलंदाज आहे जल्पेश भोईर. गिअर चेंज करावा लागेल. टॉप गिअरमध्ये बॅटिंग करावी लागेल. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल मोठा गाव या टीमला कारण की समोर सागाव संघ आहे. ज्या सागाव संघाची बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. फुल टॉस चेंडू ऑन साइडला गॅप मध्ये खेळतायत. वेदांत आहे डीप मध्ये. चांगले क्षेत्ररक्षण लॉंग ऑन सीमा रेषेवरती आणि मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 25. 25 धावा धावफलकावरती आहेत. वडवली बी आणि खंबालपाडा बी या 2 टीम मध्ये या पुढील सामना असेल. दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना. फुल टॉस चेंडू आहे. सॉफ्ट हँड इकडे ड्राईव्ह केलंय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 26. 26 धावा धावफलकावरती आहेत. चांगली गोलंदाजी सागाव या टीमच्या माध्यमातून होतीये. चेरादेव गुरुदत्त सागाव आणि करतमाळ प्रसन्न मोठा गाव या 2 संघांमध्ये सामना सुरू आहे. स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळतोय. क्रिकेट मधला सेफ फटका. क्रिकेट मधला देखना फटका. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चौकार.
धावसंख्या 4ने पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. अंतिम षटक सुरू आहे. सूरज भोईर ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा मिस्टामिंग स्ट्रोक आहे. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रो मध्ये हा चेंडू फील्ड करतोय आणि मिळते एक धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 31. शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू शिल्लक या पहिल्या इनिंग मधील. राईट मोर द विकेटने डान्सिंग डाऊन द विकेट ड्राईव्ह केले. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत आणि मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा. योगेश चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं डीप मध्ये. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 33 धावा धावफलकावरती आहेत आणि 1 चेंडू अजूनही शिल्लक या पहिल्या इनिंग मधील. शेवटच्या षटकातील शेवटचा हा चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत लॉंग ऑनला डीप मध्ये वेदांत आहेत. 1 धाव झाली पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. फेकी अप्रतिम आपण पाहतोय परंतु सचिन म्हात्रे आहेत आणि फलंदाज होतोय बाद. लागतोय अजून एक धक्का किरण पाटीलच्या स्वरूपामध्ये. मोठागाव या टीमला 1+ रनआउट आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर पंच काहीतरी चर्चा करतायत. 1+ रनआउट आहे. यस आणि मिळेल 1 धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल 34 आणि 35 धावांचं टार्गेट सेट केलंय सागाव या टीम समोर. मोठागाव या टीमने टॉस आपण करूया. अगस्त 11 चेंज द गेम वडवली बी आणि चाम स्पोर्ट्स 11 जय बजरंग खंबालपाडा बी. चला दोन्ही संघटना किती उपस्थित आहेत आणि आपण टॉस करूया. सचिन पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया या सामन्याचा. सचिन पाटील इथे उपस्थित आहेत आणि या सामन्याचा आपण टॉस करूया. खऱ्या अर्थाने कमलेश पाटील आणि जितू शेलार या 2 संघनायकांमध्ये हा सामना असणार आहे आणि दोन्ही संघनायकांना पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच हे पुरस्कार नक्कीच मिळालेला आहे. त्यामुळे हे 2 संघ आमने सामने असतील. दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना नक्कीच आपण पाहणार आहोत. 4 षटकांचे सामने आहेत कारण की पहिल्या फेरीतील सर्व सामने हे 5 षटकांचे असतील आणि त्यानंतरचे सामने हे 4 षटकांचे असतील. हा नियम आहे आपल्या संघटनेचा आणि त्या नियमानुसार ही स्पर्धा आपण खेळवतोय. टेल असं कॉल आहे आणि आलंय हेड. टॉस जिंकलेला आहे खंबालपाडा बी या टीमने. टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू. 4 षटकांचा सामना आहे. समोर चेंज द गेम वडवली बी संघ आहे जो संघ खेळतोय अगस्त 11 या नावाने. तर या संघासमोर 4 षटकांमध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? खरं तर खेळ हे किती धावं झाली ती आम्हाला चेस करावीच लागेल. जर सामना जिंकायचा असेल तर आम्ही कमीत कमी धावं थांबवण्याचा प्रयत्न करू. खूप चांगला खेळ पहिल्या मॅचमध्ये राहिला आहे. बलाढ्य खोनी ए या टीमला तुम्ही पराभूत केलेला आहे आणि तोच प्रयत्न असेल याही मॅचमध्ये. समोर वडवली बी संघ आहे. एक नामवंत संघ आहे. त्या संघाबद्दल आणि तुमच्या टीमबद्दल काय म्हणणं असेल? वडवली बी संघाबद्दल बोलायचं झालं तर मी स्वतः तो संघ तयार होताना बघितले. कारण जेव्हा आम्ही फॉर्मला होतो तेव्हा नवीन नौका टीम होता आणि आज टॉप 3 मध्ये ही टीमची वर्णी लागते. तर हॅट्स ऑफ हे सगळे पोरं जे एफर्ट्स करतात दिवस रात्र खेळतात. असंच त्यांनी खेळत राहा आणि आपले कल्याण डोंबिवलीचं नाव वरती घेत राहा. नक्कीच शुभेच्छा असतील सामन्यासाठी. आमच्यासोबत कमलेश आहेत. खूप चांगली संकल्पना आपण पाहतोय. प्रत्येक मॅचसाठी फ्रूट आयोजकांच्या माध्यमातून दिलं जात आहे कारण की उन्हाचा तडाखा देखील आहे. त्यासाठी नक्कीच जेवणापेक्षा फ्रूट कधी योग्य असतं आणि या संकल्पनेबद्दल संपूर्ण या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? नक्कीच सुंदर संकल्पना आहे आणि आता जसं मकर संक्रांत झाल्यापासून खूप उन्हाचा तडाखा वाढलेला आहे
आणि नक्कीच खेळाडूंना देखील मी सांगेल की जास्तीत जास्त पाणी पित राहा आणि फ्रूट खात राहा मॅचला गेल्यानंतर. बाहेरचं कमी खात जा आणि त्याच्यामुळे फ्रूट जास्त खाल्ल्याने एनर्जी ऑब्झर्व होते या शरीरामध्ये आणि खेळताना तुम्हाला दम देखील कमी लागतो. कमलेश, आयोजकांनी दुपारी निर्णय घेतला की जे 2 संघ क्वालिफाय होतील अंतिम फेरीमध्ये त्या दोन्ही संघातील 12 मॅनसाठी देखील कूलर आहेत. या संकल्पनेबद्दल काय म्हणणे असेल? नक्कीच जेव्हा आपला 12वा खेळाडू प्रत्येक मॅचला येत असतो आणि आपल्या संघाचे नावं देखील सांगायला राहत असतं, परंतु ते नावं नाही तर 11मध्ये येणंच असतं तो खेळाडू आणि तो नेहमीच आपल्या संघाला पाठीमागून चेअरअप करत असतो आणि त्याच्यासाठी ही संकल्पना खूप सुंदर आहे. तर नक्कीच शुभेच्छा असतील. टॉस जिंकलाय खंबालपाडा बी या टीमने आणि त्यांनी स्वीकारलंय क्षेत्ररक्षण आणि इन्व्हाइट केलेलं आहे यापुढीलच्या मॅचमध्ये अगस्ती 11 चेंज द गेम वडवली बी या टीमला बॅटिंग करण्यासाठी. विद्यमान सामना सुरू आहे जिथे बनवायच्या धावा 35 सागाव या टीमला आणि खेळाचं हे दुसरं सत्र सुरू होतं आहे. ऐकूया आपण विनोद पाटील सरांचा आवाज. थँक्यू रोशन. पहिलाच बॉल सचिनने उडवलाय समोर फिल्डिंग आणि पहिल्याच बॉलवरती पहिला जबरदस्त आघात मोठागाव संघाने दिलाय सागाव संघाला सचिन मात्रेच्या रूपाने. गोष्ट नाही भावा आम्हाला हरवायची. हे गाणं सादर केलं का तर कोणालाही हरवायचं आता सोपं काम नाही राहिलं. स्पेशली डोंबिवलीच्या क्रिकेटच्या इतिहासामध्ये इथे कुणीही कुणालाही आसमान दाखवतोय, कुणीही कुणाला घरचा रस्ता दाखवतोय. काल चॅम्पियन झालेला संघ दुसऱ्या दिवशी पहिला सामना देखील जिंकू शकत नाही अशी परिस्थिती आहे, कारण की सगळेजण दर्जेदार खेळ खेळत आहेत आणि जो दिवस तुमचा असो त्या दिवशी तुम्ही परफॉर्म दिला, चांगल्या पद्धतीने खेळला तर मग तुम्हाला यश मिळतं. मैदानावरती दुसऱ्या फेरीतील पहिला सामना सुरू आहे. 35चं टार्गेट असताना फलंदाज बाद झाला आहे तो म्हणजे सचिन. न्यू बॅटर मागच्या सामन्याचा हिरो सूरज त्या ठिकाणी दाखल झाला आहे. सचिन पहिल्याच बॉलवरती बाद झाला. अनिकेतने झेल देण्यास भाग पडलं मिड विकेटला. अनिकेत कट करतात, गॅपमधून चेंडू निघालाय बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने. पहिली धाव वेगाने घेतली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल होतोय. तिसरी धाव घेण्याचा धोका चिन्मयने पत्करलाय आणि या 3 धावा या दरम्यान गुड रनिंग बिटवीन द विकेट. खूप चांगला ताळमेळ बघायला मिळाला आणि इथून 3 धावेने अकाउंट ओपन होतोय मैदानावरती. आपण बघताय शेरादेव गुरुदत्त क्रिकेट संघ सागावचं. टार्गेट 35 आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. या खेळपट्टीवरती आपण सर्वात मोठी धावसंख्या सागावने जी नोंदवली होती 5 ओव्हरमध्ये ती 60 होती. त्यानंतर आपण 58 खंबालपाड्याच्या बघितल्या, त्याच्या पाठोपाठ गावदेवी गेसरच्या 49 आणि त्यानंतर आपण 33 ही धावसंख्या बघितली. आणि या मॅचमध्ये 4 ओव्हरच्या मॅचमध्ये 34. एक फायटिंग टोटल जरूर आहे, पण त्यासाठी खंबालपाडा संघाला मोठा संघर्ष करणं गरजेचं आहे. या धावसंख्येला मोठं बनवणं गरजेचं आहे. त्यासाठी विकेट्स आणि डॉट बॉल फेकणं गरजेचं आहे. ऑन साईडला गॅप आहे मोठी, जाईल का? पण काय फिल्डिंग महेश वेले बघा, किती वर्ष या संघासाठी महेशने दिलेले आहेत. आज महेशची शरीरयष्टी जर आपण बघितली तर एकदम स्लिम अँड ट्रिम आहे, एकदम फिट आहेत आणि चपळाई बघा काय जबरदस्त. 5 ते 6 बॉलांचा अंतर फार झपाट्याने पार केलं आणि त्यानंतर हा चेंडू अडवला आहे. 1 धाव इथे 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात महेशने. धावसंख्या धावफलकावरती 4. आडव्या बॅट निघण्याचा प्रयत्न, संपर्क नाही झाला. चेंडू खाली राहतोय. आपण बघतोय हा डॉट बॉल. टार्गेट 35 जरूर आहे. सागाव संघाला मेहनत करावी लागेल. सचिन शून्यावरती बाद झाला, रॉयल टेकवरती बाद झाला, पण त्यानंतर मैदानावरती सूरज. त्या दरम्यान आपण बघतायत पाठवला चेंडूला यावेळेस डीप पॉईंटच्या दिशेने आणि येतोय हा पहिला चौकार या डावातील फलंदाज सूरजच्या बॅटमधून.
मडवी उपस्थित आहेत. मी आज सन्मान करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजक पिंटू पाटील यांना विनंती करेन. शेवटचा बॉल आहे. हो, कव्हरच्या दिशेने फिल्डर धावतायत. इनफिल्ड मधनं पोहोचू शकतील का? अडवलाय का बघूया. नाही अडवता आला. आणखीन एक चौकार सूरजच्या बॅटमधून. बॅक टू बॅक दुसरा चौकार. पहिले षटक संपले. धावा धावपलकरती बघतोय. एकूण आपण 12 धावा झाल्यात. खूप चांगला कमबॅक. सुरुवात विकेटने या ठिकाणी झाली. पुढच्या 5 बॉलमध्ये आपण बघितलं 1 तिहेरी धाव, 1 सिंगल आणि 2 चौकार. अशा पद्धतीने एकूण धावा 12 आहेत. टार्गेट आहे एकूण 35चा आणि 23 धावा पूर्ण करायच्यात 18 चेंडूमध्ये विजयासाठी. सन्मान मंचावर होत असताना आपण बघतोय सचिनजी मडवी यांचा सन्मान. आणि त्यांच्याकडून आपल्याला एक कूलर मिळालेलं आहे. कूलर भरपूर जमा झालेले आहेत. आणखीन काही कूलर ॲड झाले तर काही जणांनाही ज्यांची अपेक्षा त्यांनाही आपण देऊ. सगळ्यांची अपेक्षा असते. प्रत्येकाला वाटते की आपल्याला काहीतरी गिफ्ट मिळावं. पण बघूया, आम्ही त्या प्रयत्नात आहोत. उद्यापर्यंत कूलरचा आकडा वाढला तर मग बक्षिसामध्ये वाढ होईल. राऊंड द विकेट. बॉलिंग मार्कवर शेष. त्या दरम्यान आपण बघताय धावा एकूण या ठिकाणी पूर्ण केलेली ती म्हणजे 1 धाव. धावसंख्या धावपलकरती 13 धावा. बॉलिंग मार्कवर श्रेयश आलाय. सलामीवीर आपण बघताय चिन्मय. काय जबरदस्त परफॉर्मन्स चिन्मयचा आपण SSC ट्रॉफीमध्ये बघितला होता. मॅन ऑफ द सिरीजची त्याला बाईक मिळाली होती आणि तिथून सागाव संघाने मागे वळून बघितलं नाही. काही स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी राहिली. चॅम्पियन पदापासून जरूर दूर राहिले. पण या एवढ्या कॉम्पिटिशनमध्ये 4 ट्रॉफीज 5 ट्रॉफीज तुम्हाला मिळणं फार मोठी गोष्ट आहे. काही संघ परफॉर्मन्स चांगला देतात पण ट्रॉफी त्यांच्या हाती लागत नाही आहे. बॉलिंग मार्कवर श्रेयश. फिल्डिंगची रचना व्ह्यू रचना बदलत असताना यष्ट्यांच्या मागून किरण पाटील चेक करतायत कुठला फिल्डर कुठे आहे. बॉलिंग मार्कवर श्रेयश. आज चेंडू पडल्यानंतर खूप जास्त बाहेर निघतो. वाईट बॉलचा इशारा अंपायर करतायत आणि वाईटच्या आधाराने धावसंख्या धावपलकरती 14. अजूनही 21 धावांची इथून गरज असेल. पंचांच्या भूमिकेत विघ्नेश प्रचंड मेहनती आहेत. भरपूर चांगले क्रिकेटर आहेत. ओहो, जेल होती का? जेल होता का प्रश्न आहे. थोडीशी एक्साइटमेंट आपण तिथे बघितली पण किरणला चेंडू ग्रीप करता आला नाही, कलेक्ट करता आला नाही. हा डॉट बॉल. दुसऱ्या बाजूला दशरथ सोरकादे आमचे अंपायर मेन अंपायर आहेत. अनेक स्पर्धांमध्ये दशरथ सोरकादे सरांना आपण अंपायरच्या भूमिकेत बघत असतो. ओ, कव्हरच्या दिशेने प्रोटेक्शन दिले तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये. ओ माय, टी शर्टवरनं तुमच्या लक्षात येईल मॅन ऑफ द मॅचची ही टी शर्ट प्रत्येकाला घालायची आहे. कंपल्सरी आहे ती. एक टी शर्ट ओमला मिळालेली आहे. एक टी शर्ट आपण बघितलं त्या ठिकाणी मिळते ती सूरजला. कमलेशने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला आहे आणि त्याचबरोबर कंबरपाडा संघाकडनं जितू शेलार मॅन ऑफ द मॅच होते. ती जर्सी देखील त्यांच्या अंगावरती दिसेल तुम्हाला. उंच गेलाय. एलिव्हेशन देखील प्राप्त झालंय का? आणि हो, उंच आणि त्याचबरोबर गेला लांब. येतो हा चिन्मयच्या बॅटमधून षटकार. झाल्यात आणि 14 धावांची इथून गरज आहे विजयासाठी. बॉलिंग मार्कवर श्रेयश. हे षटक संपल्यानंतर जाऊ शकता आपण वेदांत. चिन्मय पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला सामना करेल श्रेयसचा. राऊंड द विकेट. फुल टॉस. कव्हर पॉईंटच्या दिशेने पाठवलाय. फिल्डर डीप कव्हरवरनं येत आहेत पण चेंडू गेला सीमारेषेबाहेर. आणखीन एक जबरदस्त फटका चिन्मयच्या बॅटमधून. 4 धावा.
जिंकलाय. फिल्डिंग करणार आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, संपर्क नाही झालाय. हा डॉट बॉल येतोय. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 25 आणि यावरचे एकूण चेंडू आपण बघितलं तर आतापर्यंत हे षटक आय थिंक संपलंय. 2 षटकं धावफलकावरती 25. 12 बॉलमध्ये विजयासाठी 10 धावांची आता गरज आहे. मैदानावरती चेरादेव गुरुदत्त क्रिकेट संघ सागावची 4 दिवसीय स्पर्धा संपन्न झाली. जबरदस्त कामगिरी देसाई संघाची त्या स्पर्धेमध्ये राहिली. अनेक जण स्पर्धा आयोजित करत असतात पण फार कठीण काम असतं स्पर्धा आयोजित करणं. खेळण्यासाठी 15-20 जण तयार असतात पण आयोजन जेव्हा होतं हे सागावच्या बाबतीत नाही म्हणत मी, प्रत्येक ठिकाणी ही स्थिती आम्ही बघत असतो. जेमतेम 5-10 जण तिथे असतात पण सगळ्यांनी एकजुटीने यायला हवं. काम नसेल तर तुम्हाला संघासाठी वेळ दिला, जेव्हा तुम्ही खेळण्यासाठी मैदानावरती येऊ शकता तर मग टीमसाठी टीम जेव्हा आयोजकाच्या भूमिकेत असते तेव्हा तिथे तुम्हाला टीमसाठी मदत करणं देखील फार गरजेचं आहे. 12 बॉल आणि विजयासाठी या ठिकाणी हव्यात एकूण धावा 10. रिक्वायर्ड रेट 5.00. चेस द गेम वडोली बी फार कमी स्पर्धा आयोजित करतो. 2 वर्षापूर्वी मला आठवतं की स्पर्धा आयोजित केली होती. त्यातले बरेचसे त्यांचे खेळाडू कामावरती देखील असतात आणि त्यांचं शेड्यूल इतकं व्यस्त असतं की त्यांना दिवस रात्र खेळावं लागतं. आयोजन कधी करणार. एखादी स्पर्धा आयोजित केली 2 दिवसाची तर 2 दिवसाच्या स्पर्धा खेळायला मिळणार नाही आणि विशालला बरोबर माहिती आहे. विशालने होकारार्थी मान डोलावलेली आहे. पंच करतायत कव्हरच्या दिशेने. फील्ड त्या ठिकाणी आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. मयूर चौथा. केवल 1 धाव इथून मिळेल. 9 धावांची आता गरज आहे. 11 चेंडू शेष आहे. आणि जेव्हा जेव्हा वडवली बी, वाकळण, गोरसई सारखे, टेंबिवली सारखे संघ खेळतात, खाडी असेल, भरपूर असे संघ आहेत की जेव्हा ते खेळत असतात यूट्यूबवरती कमेंट्स येतात की आज कुठे आहे केतन, कुठे आहे आज, वडोली बीची मॅच कुठे आहे, गोरसईची मॅच कुठे आहे. म्हणजे प्रत्येकाचे समर्थक, असं नाही की आता वडवली असे, वाकळ असेल किंवा जे संघ त्यांचे समर्थक फक्त गावापुरते मर्यादित नाही राहिले, तर संपूर्ण तालुक्याच्या बाहेर देखील आहेत, जिल्ह्याच्या बाहेर देखील आहेत, काही तर महाराष्ट्राच्या बाहेरूनही सपोर्ट करत असतात. उडावलाय, पाठवलाय लॉंगॉनला, लॉंगॉनची सीमारेषा क्लिअर होते. येतोय हा षटकार, सामना खुला करून ठेवलाय चिन्मयने. या षटकाराने सागाव संघ मात्र आता विजयाच्या अगदी समीप. 32 धावा झाल्यात आणि 3 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्कवर आपण बघतोय ऋषभला आणलेले, काही नवीन चेहरे आपण बघतोय. फार कमी वय आहे पण सातत्याने खेळत राहिले. अनुभव जरूर येईल. चुकाचुकातून माणूस शिकत जातो आणि प्रयत्न करत असताना तो जिंकत जातो. अलंग द ग्राउंड गेला हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने आणि अशा प्रकारे हा विनिंग शॉट चिन्मय पाटीलच्या बॅटमधून येतो. सामना जिंकलाय चेरादेव गुरुदत्त सागाव संघाने. हा संघ पोहोचलाय या स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये. हार्डलक मोठा गाव संघ, खूप चांगला खेळ पहिल्या मॅचमध्ये मोठा गावचा राहिला पण या